तर मित्रांनो आता आपण आलो विजयदुर्ग या ठिकाणी. चला आता जाऊयात विजयदुर्ग किल्ल्यात प्रवेश करणार आहोत. इथं ते विजयदुर्गाबद्दल माहिती दिलेली आहे. विजयदुर्ग किल्ला इथं पण लिहिलं बाबा नकाशा. डायरेक्ट दरवाजा मेल कसं आहे शत्रू मेल दरवाजा नाही पूर्वी शत्रूची हत्ती होते डायरेक्ट धावत यायचे दरवाजा तोडायला प्रयत्न थोडक्यात शत्रूला फसवण्याकरिता. आता पण या समोरच्या दरवाजाची माहिती घ्यायची. असं पाण्याकडचा घ्यायचं की असं घ्यायचं इकडचं घ्यायचं थांबा तसंच थांबा ज्या माडी मोबाईल आणि पाण्याकडचा तुम्ही जावा खाली इकडे या. माहिती दिल्यानंतर आम्ही इथं पुढे आलो. इथं समोर एक तोफ आहे. बाबा बाबा इकडं पण आहे. बघा ही तोफ बघा ही तोफ इथं वात टाकीचे होल इथं हे गोल आहे त्याचे बघा जड आहे जड आहे खूपच जड आहे. तोफीच्या समोर आल्यानंतर इथं खलबत खाना आहे ते बघा. बघा असे इथं छोट्या तोफ ठेवले तोफा ते सगळे खलबत खाला आहे. नंतर इथे एक कोठार आहे. कोठार दारू गोळा ठेवायचं. जाऊन बघूयात. हे बघा तोफाचा खूप गोळे आहे वाटतं. तोफाचे गोळे बघा एवढे सारे तोफाच्या गोळे. कोठारातून समोर आलं. इथं भुयारी मार्ग इथं अंडरग्राउंड पॅसेज भुयार जाऊन बघूयात. चल मग जायचं. लाईट लावायला लागल. चला वाव हे बघा किती भारी आहे. किती भारी आहे. भुयार मार्गातून पुढे आल्यानंतर इथं दरबार इकडे किल्ल्यातल्या या मोठ्या आयताकृती
पुढं दरबार आहे हा. बघ इथं दरबार आहे हा एक दरबार इथला. अवशेष आहे अजून पण दरबाराचे. इथं मेन दरबार आहे हा. इथं मेन दरबार. बाबांना बघा किती घाम आलाय. पुढे आल्यानंतर इथं काहीतरी आहे. हे काहीतरी आहे वाटतं, पण इथं माती पडली सगळं म्हणून हे बुजलं. इथं या ठिकाणी असं इथं काहीतरी असेल शक्यता. ते शक्यता वाढायचं औषध आहे. जसं असेल वाढायचंच इथं. हे बघा हे वाढायचेच औषध आहे सगळे. वाढायचं औषध आता पण साबूत आहे. चला आता पुढे जाऊ. तिथं पण आहे काहीतरी. तिथं आपण पुढे जाऊन बघू. तिथं काहीतरी आहे. गणेश बुरुज. गणेश बुरुज आहे. गणेश बुरुज त्या पुढे गेल्यावर काहीतरी आहे. इथं बघू जाऊ. पाण्याचा आवाज बघा काय भारी आहे. हा हा काय आवाज आहे पाण्याचा. बघू इथं काय तर वाटतं मावळ्यांसाठी राहण्यासाठीच काय वाटतं. पुढं काही नाही आहे. ते मावळ्यांसाठी राहण्यासाठीची सोय वाटतं. तर वरती जाऊन बघत होतो आपण. वरती जाऊन बघूयात इथं काय मध्ये. तिथं पण काहीतरी आहे ते पण बघू आपण. पहिले इथं जाऊन बघूयात. इथं वाटतं इथं पण सेम आहे. समोरचं जॉईंट आहे. तिथं सगळं आराम करता. मी एकट्याच आले इथं. तेव्हा तो बुरुज इथे येत होता. असे बुरुज येते सगळे. मध्ये बघू काय. खूप मोठे खूपच म्हणजे इथं शक्यता प्रॉपर घर महल असेल त्यांच्यासाठी पाळण्यासाठी. चला तर खाली जाऊयात. आता सगळं वाट बघत असतील. चला इथं माडी. हा माडी तर आहे. तिथं बघून काय असं इथे. एवढ्या उंचावरती काय असेल हे शक्यतो. नाव दिलं का काय इथं. इकडे कुठे नाव दिलंय. खाली असेल शक्यतो. इथं पण नाही. काय माहित नाही. तर जाऊया परत. खूपच पुढे आलो आपण. चला बघूयात पुढं काय असतं. ती शक्यता मी बोलतो चूल असेल.
जेवण बनवण्यासाठी अजून हे बघा, या जसं आपण दारामध्ये ठेवतो इथं तसंच आहे ते, हे सेम टू सेम. तिथं पण काहीतरी आहे पण ते मिटलंय सगळं. जाऊयात खाली. झालेलं ते तिथून बघा समुद्राचा काय नजारा दिसतोय. वा, काय बोलणार आता याला, किती भारी नजारा आहे हा. चला तर जाऊ. नंतर इथं काहीतरी आहे, चल बघूयात. खाली झालं दरवाजा इथं, बघूयात एकदा. इथे या बुरुजावरती यासाठी येतो आपण, वरतून बघितलेलं ते. पण भुयारी मस्त आहे, त्याच्या मध्ये आलो एकदम थंड वाटतं मस्त पैकी. तिथं तुलसी टँक येते सवय आता. पण पुढं तिथं आहे 2-3 हे, तर तिथं जाऊयात थोड्या वेळाने. तिथं बोरं खात बसले सगळे. तर मित्रांनो आपण आता तिकडून फिरून आल्यानंतर इथं हौद, पाण्याचं आहे हौद. किती मोठं हौद, किती मोठं आहे बघा. तलाव बोलू शकतो आपण, किती मोठं आहे. तिथं धान्य कोठार, जाऊन बघूयात. पाण्याचं तलाव म्हणजे हौद बघा. water tank. There are several water tanks and wells on the fort, giving an insight of water management techniques used. One such remarkable example is a large rectangular structure water tank constructed of lime, mortar and lateral stone, having 2 flights of stairs designed to bottoms the tanks, which sealed with stones blocks. म्हणजे ते मॅनेजमेंट ते सगळ्यासाठी आपल्या पाणी गडावरती त्याची सुविधा व्हायची. त्याचे धान्य कोठार बघूयात. वाव, खूपच मोठी धान्य कोठार आहे. ते किती असेल त्याचं धान्य. सगळे बसले तर मस्त थंड पण वाटतंय. इथं पण काहीतरी आहे समोर, इथं जाऊन बघूयात आपण. मस्त थंड आहे. तर वरती जायला पण आहे, तर वरती जाऊन बघूयात आता. समोर काहीतरी आहे, इथं पण आहे. इथं शक्यता काहीतरी ठेवायचं असेल. समोर पण ते आहे, ते पण बघूयात. पहिला आपण वरती जाऊन बघूया. वाव, किती स्पेस आहे इथं. टाईल्स लावलाय. त्या काळातलं बाथरूम, त्या काळातलं वॉशरूम, हे सगळं आत्ता लावलं म्हणजे टाईल्सचं. म्हणजे इथं बाबा इथं राहण्यासाठी असेल ना. हा, पण राहण्यासाठी असेल ना. राहण्यासाठी बांधकाम केलेले तेव्हाच नाही. ठीक आहे, टॉयलेट वगैरे इकडे इकडे ना. तेव्हा का इथं पण काहीतरी, खाली पण काहीतरी आहे. तो बुरुज आहे मला. खाली नाही, त्याच्या मागं पण आहे. असंच ते बुरुज. हे बघा, हे समुद्राचं एवढं भारी व्ह्यू येतोय. हे बघा, काहीच दिसत नाही समोर, एवढं भारी व्ह्यू आहे.
अन्य कोठारावरून आलो. समोर इथं जखिनीची तोफ असं नाव दिलेलं आहे ह्या तोफीला. ह्या तोफीचा अर्थ काय मला पण नाही माहिती. आता खाली जाऊन विचारेल कोणाला. आणि असे दगड ठेवले त्याचा पण अर्थ नाही कळते काय कसं ठेवले ते पण नाही. शक्यत ही चौकी असेल. जिथं पण काहीतरी आहे ते जाऊन बघूयात आपण आता. सगळं त्या खाली एक काहीतरी आहे ते पण बघायचं आपल्याला. ते फिरवलं गेलं तर काहीतरी होतं ते बघूयात आता आपण. पहिले हे सगळं बघून येऊ. बाबा काय माहिती बघतोय. काहीतरी लिहिलंय. 18 ऑगस्ट किल्ला विजयगड हेलियमचे पालनघर. काय तर लिहिलंय. हेलियमचे पालनघर. हेलियन कोण 18 ऑगस्ट 1868 या दिवशी झालेल्या खग्रास सूर्यग्रहणाचा अभ्यास करण्यासाठी ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ सर जे नॉर्मन लॉकियर यांनी विजयदुर्ग किल्ल्यावर याच ठिकाणी ओटे पिंड बांधून त्या दुर्बीण ठेवली आणि सूर्याचा वेध घेतला. ग्रहण काळ सकाळी 8:21 सुरू झाला. 9:24 ते 9:32 या काळात सूर्यग्रहण होते. सर लॉकियर यांना स्पेक्ट्रोग्राफर 587.49 नॅनोमीटर लहर लांबी वेव्हलेंथ असलेली एक पिवळ्या रंगाची रेषा दिसली. या रेषेचा सूर्याचा तप्त वातावरणातील एक नवीन मूलद्रव्यापैकी असला पाहिजे असा निष्कर्ष त्यांनी काढला आणि त्यास नाव दिले हेलियम. ग्रीक भाषेत हेलिओस म्हणजे सूर्य. पुढे 25 वर्षांनी विल्यम रामसे यांनी हेलियमच्या शोधावर शिक्कामोर्तब केले. यामुळेच किल्ले विजयदुर्गला हेलियमचे पालनघर असे म्हणतात. म्हणजे सूर्याचा वेग इथून मोजला गेला. सूर्यकिरणाचा वेग असे ते. तो ओटा साहेबाचे ओटे म्हणून प्रसिद्ध झाला. 2005 सालचे विजयदुर्ग अष्टशताब्दी वर्षापासून विजयदुर्ग येथे जन्म झालेले आणि कोल्हापूर स्थित कैलास चंद्रकांत मुरलीधर पोर्वेकर यांच्या प्रयत्नातून हेलियम डे दरवर्षी 18 ऑगस्ट रोजी मोठ्या दिमाखात साजरा करतो. म्हणजे 18 ऑगस्टला तो मोठा कार्यक्रम असतो. इथं त्यांनी ती दुर्बीण लावली होती. या ठिकाणी हो या ठिकाणी त्यांनी दुर्बीण लावलेली. हेलियम शास्त्र म्हणजे हेलियम म्हणजे ते शास्त्रज्ञ कोण आहे त्याचं ते नाव दिले हेलियम. ते हेलियम डे शास्त्रज्ञाचं नाव काय द्या. नॉर्मल सर जे लॉकियर. इथं भवानी मातांचं मंदिर आहे इथं साईडला. भावा आपल्याला खाली जायचं होतं ना ते इकडं जाऊन बघूयात ना. ठीक आहे जरा. आमचं तरी पूर्ण नीट आपलं हा तेच ना. रत्नागिरी पासून आहे ना तुझं सिंधुदुर्ग पर्यंत 5 किल्ले 5 ते 6 किल्ले. त्याचे आपण स्पेशल 2-3 दिवस पावसाळ्यात. त्याच्यातले आपले 2 किल्ले झाले. हो परत पावसाळ्यात बघायचे. भवानी मंदिर बघितलं. दगडातच कोरले सगळ्या मूर्त्या. दगडातच कोरलेले पण त्याचं आता कसं आहे जीर्ण तर नाही केलेलं. इथं असे पूर्ण मंदिर होतं जे की पडलं आता. हो ना बाबा. पूर्ण मंदिर होते इथं पूर्ण. फोटो काढून घे मूर्तीचा छान. ही सुंदर अशी भवानी मातेचं